शांत हो बाळ, शांत. मम्मा माहितीये, अगं हे तर काहीच नाहीये. तिने मला केवढा त्रास दिलाय. मम्मा, मला ना लागलं होतं, तरी घरातली सगळी कामं तिने माझ्याकडनं करून घेतली. मोठी सून आहे ना ती, म्हणून राबवते ग मला. खोटं बोलू नकोस निशी. अहो ती का खोटं बोलेल? अहो घर सोडून आली ती, म्हणजे काहीतरी घडलं असेल की नाही. असं एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं कुठली बाई घर सोडून जाते? हा प्रश्न ना तू स्वतःलाच विचार, म्हणजे कळेल. बोला, तुम्ही मलाच बोला. या घरात ना फक्त तारिणी योग्य, आम्ही सगळे खोटं बोलतो, हो ना? अहो आपल्या मुलीला त्रास दिलाय तारिणीने, दिसत नाहीये का तुम्हाला? तुला वाटतं का तुझी मुलगी त्रास सहन करणारी आहे म्हणून? बघितलं, अजूनही तारिणीची बाजू घेताय. ते काय नाही निशू, आत्ताच्या आत्ता खांडेकरांकडे जाऊया. त्या तारिणीला ना चांगलं वटणीवर आणते मी. इथे तुझी कोणी साथ दिली नाही ना, तरी मी आहे तुझ्या बरोबर. चल चल. नको नको मम्मा, आजी बरोबर बोलते. काय? हो, आता अजून मी सहन करणार नाही. तोवर ती त्या घरात आहे, तोवर मी तिथे पाऊलही ठेवणार नाही. निशू बाळा, निशू. तिला घरीच परत आणायचंय ना? मी घेऊन येईन. हो येईल ना ती, पण त्यासाठी तुला घरातून निघून जावं लागेल. मी सांगितलं ना एकदा, मी निशीला घरी परत घेऊन येईन. अगं पण तू असेपर्यंत ती येणार नाही म्हणालीये ना, मग कशी येणार ती? एक्झॅक्टली, नाहीच येणार. ही जोपर्यंत या घरातून जात नाही तोपर्यंत ती इथे येणार नाही. माहेरी निघून गेली म्हटल्यावर खूप चिडलेली असणार. ती यायला नाही म्हणाली तर? काकू, प्रश्न निशीला घरी घेऊन येण्याचा आहे ना, मग तारिणी निशीला घेऊन येईल. अरे तू वेडायस काय रे? काकू काय बोलते ते नीट ऐक ना आधी. जर तिला निशीला या घरात घेऊन येता आलं नाही तर काय करशील ते सांग तारिणी. तर मी सुद्धा या घरात परत येणार नाही. चॅलेंज म्हणजे जर निशिता तुझ्यासोबत आली तर तुला या घरात एंट्री मिळेल, नो डाऊट. पण जर तुला ते जमलं नाही तर तुला तुझ्या सामानासकट आणि या नवऱ्यासकट या घराच्या बाहेर मी फेकेन. चॅलेंज ऍक्सेप्टेड. काहीही झालं तरी मी निशीला घरी परत घेऊन येणार.